भैया भैया ये कितने का है? 10 का? 10 का नहीं। पहली बार है इसलिए मसाला त्याचा हाय हॅलो नमस्कार. आदित्य युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर श्रावण महिना संपत आलेला आहे. दररोज काय काय बनवायचा हा प्रश्न असतो श्रावण महिन्यामध्ये. कारण नॉनव्हेज खाणारी माणसं 2-3 दिवसानंतर नॉनव्हेज बनवतात, पण श्रावण महिन्यामध्ये हा प्रश्न पडतो दररोज काय काय बनवायचा. आज मी ढबू मिरचीची भाजी बनवलेली आहे आणि आहोंसाठी, आहोंना आवडते ती, मला आवडत नाही तरी पण मी बनवले त्यांच्यासाठी. आणि आज आहे मायराचा बर्थडे तर त्यासाठी आपल्याला शॉपिंगला जाणार आहे मी आणि आमचे आहो जाणार आहे. ज्या ज्या स्त्रिया माझ्यासारख्या हाऊसवाईफ आहेत, ज्यांना नवीन युट्यूब चॅनल ओपन करायचं आहे, त्यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही पण आपलं चॅनल ओपन करू शकता आणि स्वतःला सिद्ध करण्याचा हा एक मार्ग आहे की तुम्ही आयुष्यात खूप काही करू शकता. तसं मी पण माझ्या ह्या चॅनलमधून जी माझी रुटीन लाईफ आहे ती तुम्हाला दाखवणार आहे, तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि तुम्ही पण तुमच्या लाईफबद्दल जे काय आहे ते दाखवू शकता आणि त्याच्यातून छानपैकी आयुष्य जगू शकता. त्याला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर माझं युट्यूब पेमेंट आलंय आणि आज मी त्याच्याबद्दल बोलणार आहे. ते त्याच्यासाठी मी नवीन ब्लॉग करेन. आजचा दिवस जो गेला माझ्यापासून, सकाळी उठल्यापासून जे धावपळ होते पाण्याचे, एकतर आमच्या पोलीस क्वार्टरमध्ये बाहेर पाणी येतं, तिथून पाईप लावून पाणी मागे घ्यावं लागतं. त्यानंतर मायराला उठवायचं, मायराचा आवरायचा शाळेचा डब्बा बिब्बा करायचा, त्यानंतर आहोंचं आवरायचं. ते जर जेव्हा ऑफिसला गेल्यानंतर मला लादी बिदी पुसून सगळं आवरून झाले की मला पूजा करते मी. पूजा झाली की मग नाश्ता करते. नाश्ता झाल्यानंतर थोडासा आराम, परत कामाला सुरुवात. माहोंची यांची वाट बघते, ते आले की त्यांना जेवायला वाढायचं, त्यानंतर दुपारचं जे काय असेल ते आवरायचं, परत संध्याकाळी. म्हणजे सकाळपासून स्त्रियांना हा आराम हा प्रकार नसतो. काही नाही काही चालूच असते. तसंच प्रत्येक स्त्रीला ते काही वेगळं नाही, तेच असतंय आणि माझं पण तेच आहे. पण घरातल्या बाईला ऑफिस हा प्रकारच नसतो, तिचं घरच हे ऑफिस असतं. कारण की सकाळी उठले की हे काम राहिलं ते करायचं, अजून थोडंसं बसलं की आठवतं की ते काहीतरी दुसरंच काहीतरी काम निघतंय, मग ते करायचं. दिवसभर बायकांची धावपळच असते, पण पुरुषांना कळत नाही की आपण दिवसभर किती काम करतो, आपण पण दमतो. पुरुषांना वाटतं की फक्त आम्ही ऑफिसवरून आलो की आमचं काम संपलेलं आहे. मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो, मुलांना क्लासला सोडायचं असतं. आरती अगं काय करायलेस? अहो भांडी घासले लावते. झाली घासून? झाली. जेवायला वाढ. 1:30 वाजला. 1:30 वाजला? हो 1:30 वाजलाय. बापरे, लक्षातच नाही माझ्या. आवरलं तुझं? हो आवरलं. चला जेवायला जाऊया मग. थांबा ताटं घेते. जेवण घेतलं आरतीने, पण पाणी घ्यायचं राहिली. आता पाणी घ्यायला जेवता जर ठसका लागला तर पाणी तर हवंच ना. आणि आपण प्रत्येक वेळी जेवताना पाणी तर आपल्या सोबतच असतंय. पाणी विसरलं की बरोबर त्याच वेळी ठसका लागतो. मग आणि गेल्या वेळी मला तसंच ठसका लागला होता माहितीये ना. तुम्ही लगेच हात जेवण सोडून पाणी आणायला आला होता तिथे. म्हणूनच मी म्हटलं पाणी घेऊया. पाऊस पण खूप पडायला लागलाय. लोणचं घेऊ का? नसते ऑइली पदार्थ खायच नाही एवढी जास्त. ऑइलीने फॅट वाटते जास्त, माहिती तुला. पण मला लोणचं खूप आवडतं, तुम्हाला तर माहिती आहे ना. मी लोणच्याशिवाय राहू शकत नाही. पण माझा लोणचा डब्बा राहिला, तुम्ही प्लीज आणाल का? लोणचा डब्बा राहिला? ठीक आहे आणतो. लोणचं आरतीचं आवडीचं. लोणचं कोणी पाठवले खरं? सगळ्यात विशेष म्हणजे लोणचं कोणी पाठवले ते? तू तर गेलेलं नाहीस? नाही, हे आईने पाठवले कोकणातून. आपल्याला आरतीला लोणचं खूप आवडते म्हणून ती आईने स्पेशल, म्हणजे आमच्या सासूबाईनी खूप छानसं. कशाचं आहे ते लोणचं? आंब्याचं लोणचं पाठवलंय. आंब्याचं आणि करवंदाचं लोणचं खूप आवडते. पण ह्यावेळी मम्मीने करवंदाचं मला दिलं नाही, कारण का वाटून संपलं. म्हणून मम्मीने हे आंब्याचं लोणचं पाठवलं माझ्यासाठी. डब्बा उघडल्या बरोबर मस्त छान वास आला त्याचा. आणि सगळ्यात म्हणजे पूर्ण डब्बा मीच एकटीने संपवला. माझी मुलगी अजिबात लोणचं खात नाही. आणि पण ते बघा चिमणी आले तिथे. 2 वाजलेत आणि बघूया चला आरतीनं मस्तपैकी काय जेवण केले. ड्युटीवर नाही यायला आरतीनं काय जेवण बनवलंय बघा. काय बनवलं आरती? वाढू होता. काय बनवलं सांग ना पहिलं. वाढू काय सांगा.
तुम्ही इतक्या गडबडीत आलात ना, मग म्हटलं आता इथेच कापते, तिकडून कुठून ओट्यावरून कापून आणू ना. चालेल ना? चालेल. ती काय बनवलीस माझ्यासाठी खास आज स्पेशल? भोपळी मिरचीची भाजी डाळ घालून केलेली आहे, आणि ही चवळीची आमटी केली. काय चाललंय किती? हा, काळ्या मसाल्यातली. काळ्या मसाल्यातली? मस्त आहे. सॅलेड, काकडी. वाव, थँक्यू आरती. थँक्यू. त्या बनवल्या आज. का भाकरीने बनवली मी, कारण मायराला सकाळी डब्याला चपात्याच दिल्यात ना, ती दररोज चपातीच खाते, भाकरी तर खात नाही. म्हटलं आपल्याला पण चपातीच करूया, कारण संध्याकाळी भाकरी करतो ना आपण एक टाइम. हे झालं तुमचं ताट. ताट रेडी झालेलं आहे आपलं मस्तपैकी. सिंपल साधं, स्पेशल तर नाहीये, पण सिंपल आणि साधा सिंपल आहे. लोणचं पण आहे त्याच्याबरोबर, आरती खाणार आहे लोणचं. आणि आपण आता जेवणाला सुरुवात करूया. मायरा कुठे आलीस ग? मी आले माझा रोडला आलीस? किती व्हरायटीज आहेत. पाऊस आला आहे. इतना आदमी पूछ के गया इसलिए आज लगाया पाऊस बहुत. वन पीस आहे डायरेक्ट अशामध्ये. काय नाही खायचं असं ते धुतल्या पावसात धुवून झालंच की त्याचं. 1000 रुपये 1000 रुपये घेऊ. 1000 रुपये घेऊ. पेरू खायची मजा मस्त. हे बघा पेरू लाल भडक. लाल भडक आहे ना? 1000 रुपये घेऊ. खाऊन चालू आहे आता व्हिडिओ करायला. खा पेरू खा. पहिलं खाणं महत्वाचं आहे. साईज मोठी आहे की? दोन्ही मोठी. एक प्लाझो शॉर्ट राहते, लॉंग नाही राहते. अरे हेच ब्लॅक घालायला काय प्रॉब्लेम आहे? बसते. ब्लॅक नको ना मायरा? मायराला ब्लॅक नको. कलर आहे दिले ना एक अजून कलर दिलाय की काय? ती बसेल की साईज? हे किती रुपयाला आहे? 150 रुपये. हा हे चालेल. रेग्युलर साठी खूप छान आहेत ते. हा, रेग्युलर यूज साठी. तुम्हाला काय म्हणायचं, हे चांगलं आहे की? हा कलर चांगला आहे की? कुठलंही चांगलं, कुठलंही घे. हे पण कलर चांगला नको आपल्याला. नाडावाला नको. उलट छान राहते. नाही, ती काय करते माहितीये का, नाडा ओढून घेते, ओढून काढेल ना कधी कधी असं खायचं. तसं काय नाही. मायरा तुला कुठला आवडलाय का? कुठलं काय घेतलंस? मम्माला काय घेतलं आपण मायरा? क्रॉक्स. काय क्रॉक्स आहे? क्रॉक्स नाही, क्रॉक्स. असू दे. क्रॉप्स नाही म्हणून, क्रॉप्स म्हणजे धान्य. पण हा कसा बसला काय? झालं का मॅरेज आहे ना? आरती पहिल्यांदा काहीतरी नवीन ट्राय करायला. क्रॉक्स पहिली भारी दिसली. साध्या चपलावर ना आरती आली क्रॉक्स. चालायला बरं वाटतंय का? चालून बरं वाटतंय. बरं वाटतं. बऱ्याच घातलेत ना त्याच्यामुळे. आरतीनं कुठलंच पसंत येत नाही बघा. काय बघायलेस? छोटासा. काय घेणार आहेस? काय घेणार आहेस आरती? काय बेल्ट घेणार आहेस? भैया कितने काय? 50 का? मी मायरा आहो, माधवा रोडला जाऊन मायराची बर्थडेची खरेदी करून आलेलो आहोत. तर तुम्हाला सगळं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे जे आहे ते मी रुटीन दाखवलेलं आहे. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.